नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश दळवी ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नुकताच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आणि त्यानिमित्तानं हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठीच मी घेऊन आलेलो आहे. सन 1689 साली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना गद्दारीने पकडले गेले आणि औरंगजेबासमोर उभे केले. स्वराज्याच्या या राजाला हातामध्ये पायामध्ये बेड्या ठोकल्या, पण डोळ्यात अजिबात भीती नव्हती. डोळ्यामध्ये फक्त अभिमान दिसत होता, डोळ्यामध्ये फक्त स्वाभिमान दिसत होता. औरंगजेबानं सांगितलं, संभा इस्लाम कबूल कर, नाहीतर तुला आम्ही जिवंत नाही सोडणार. संभाजी महाराजांनी कपाळावर आट्या साठवत, कपाळावर आट्या आणत ठामपणे औरंगजेबाला उत्तर दिलं, मृत्यू 100दा स्वीकारेन औरंगजेब, पण माझा धर्म अजिबात सोडणार नाही. हे ऐकून औरंगजेब चिडला, त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि तो आपल्या सरदारांना बोलला, या संभाला मृत्यूदंड द्या, पण याचा छळ करा आणि त्याला तडफडून मारा. आणि सुरू झाला शंभूराजांचा छळ. सुरू झाले शंभूराजांचे शेवटचे 40 दिवस. पहिल्या दिवशी शंभूराजांची जीभ कापली, रक्ताच्या धारांनी तिथली माती लाल भडक झाली. दुसऱ्या दिवशी शंभूराजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळया घातल्या, पण शंभूराजे शांत फक्त म्हणत होते, जगदंब, स्वराज्य, शिवराय, हर हर महादेव, हर हर महादेव. तिसऱ्या दिवशी शंभूराजांचे हात तोडले, पाय तोडले, शरीर तुटलं, पण आत्मा तुटला नाही. चौथ्या दिवशी अंगावर खिळे ठोकले, मांस वरबाडून टाकलं आणि त्या शरीरावरती मीठ चोळण्यात आलं. असंख्य वेदना देण्यात आल्या. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून शंभूराजे फक्त म्हणायचे, स्वराज्य, शिवराय, हर हर महादेव, हर हर महादेव. छळाच्या 40व्या दिवशीही, त्या निर्गुण छळानंतरही संभाजीराजे जिवंत होते, पण ते ओळखू सुद्धा येत नव्हते. शरीर तुकड्या तुकड्यामध्ये, रक्त सुकून काळं पडलेलं होतं, मांस गळून फक्त हाडे दिसत होते. पण डोळ्यामध्ये अजूनही स्वाभिमान दिसत होता, पण डोळ्यामध्ये अजूनही अभिमान दिसत होता, पण डोळ्यामध्ये अजूनही स्वराज्याचं चित्र दिसत होतं. शेवटी शंभूराजांचा गळा कापण्यात आला, अंगाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या पात्रामध्ये फेकून देण्यात आले. पण त्या तुकड्यामधूनही महाराष्ट्र गरजला, राजे तुम्ही जिंकला, राजे तुम्ही जिंकला. आजही त्या रक्ताने माती सुगंधित आहे, आजही त्या वेदनांनी महाराष्ट्राचं मन घहिवरतं आणि आजही ते शब्द काळजात घुमतात आणि आजही ते शब्द काळजात घुसतात. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. धन्यवाद. जय महाराष्ट्र.